कालपत्र दिलं, पण त्याच्यात बी त्यांची एकच मागणी आहे की सीसीटीव्ही फुटेज द्यावेत. मग हे का विलंब लावतात सीसीटीव्ही फुटेजसाठी? यांनी देऊन टाकावं ना, असं काही झालेलं नाहीये तर यांनी देऊन टाकावं. आणि दुसरी गोष्ट अशी माहिती झाली की पोलिसांच्याच लाठीकाठीने मारहाण झालेली आहे. मी आज एसपी सरांशी बोलायला चाललेली आहे. सरांनी म्हणजे टाइम घेतलेला मी त्यांच्याकडून, अपॉइंटमेंट झालेली आहे माझी. 4 वाजता बोलून सविस्तर मी त्यांना बोलून सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आणि दुसरी गोष्ट ही पण आहे की जेव्हा मारहाण झाली आणि सर्व काही प्रकार झाल्याच्या नंतर त्याच्यातील सुदर्शन गुले म्हणजे संतोष भैया देशमुखच्या ह्याच्यातले मारेकरी आहेत, त्यांनी त्यांना धमक्या देत होते की आज आपण आतमध्ये आहेत म्हणून तुम्ही वाचलात, जर हेच बाहेर असतात तर संतोष देशमुख पेक्षाही बेकार हाल करून तुम्हाला मारलं असतं. नाही, त्यांनी मला कॉलवर सांगितलं. आणि त्यातली त्यात हे जर मधात असं बोलू शकतात तर त्यांनी बाहेर किती प्रकारे म्हणजे प्रकारे मारहाण केली असती आणि किती क्रूरपणाने वागले असते ह्याचा उल्लेख होतोय ना. या का हलवलं? हेच की वाल्मिक कराडला जड जात आहे महादेव गीते, हेच प्रकरण आहे ना. मग दुसरं काय आहे? ते सगळ्या सोयी सुविधा भेटत नाहीत ह्याच्यामुळेच केलेलं आहे. आणि हे प्री प्लॅनिंग करून सगळं काही घडून आलेलं आहे. 3 दिवसाचे फुटेज का मागते मी? मला लवकर का मिळत नाहीत फुटेज? मिळायला पाहिजेत ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.